अवघड आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांवर जर अशा प्रकार होत असतील ना खरंच. तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं आम्ही रात्रीच्या गडद अंधारात ट्रेक सुरू केला होता. तब्बल 2 तासाच्या खड्या चढाईनंतर आम्ही तोरणागडाच्या महादरवाजापाशी येऊन पोहोचलो. विश्रांतीसाठी आम्ही गडावरच्या मेंगाई देवी मंदिरात थांबलो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गड भ्रमंती आणि संवर्धन होणे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. सकाळचा सनराईज मिस झाला म्हणून थोडासा नाराज होतो. पण जाग आली तेव्हा आमच्या पोरांची काहीतरी गडबड सुरू होती. उठून बघतो तर पोरं चहा बनवत होती. रात्रीचा प्रवास, गडाच्या अंधारातली चढाई आणि थोड्याशा विश्रांतीनंतर सुद्धा या पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह काहीतरी वेगळाच होता. त्यामुळे मी लगेचच त्यांच्यात सामील झालो. पोरांसोबत गप्पा मारत चहाचा एक कप मारला आणि तयार झालो, कारण मोहिमेची वेळ जवळ येत होती. विश्रांतीसाठी आम्ही थांबलेल्या देवीच्या मंदिराची आम्ही साफसफाई केली आणि पूजा करून आरती करून घेतली. सुप्रभात. आज आहे दुसरा दिवस आणि आज आमच्या मेन संवर्धनाचं काम सुरू होतंय, ज्याच्यामध्ये आम्ही गडाची स्वच्छता करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर जे आपल्या गडावरचे फलक असतात त्याच्यावरचं जे रेडियम आहे ते आम्ही चेंज करणार. मोहिमेची संपूर्ण माहिती आम्हाला अभिषेक दादांकडून देण्यात आली. बरोबर, आपण आपला स्टिकिंग काढलं ना त्याला स्प्रे मारायचा, बरोबर, त्याच्यानंतर त्याला स्प्रे मारायचा, बरोबर. हे व्यवस्थित त्याला चिटकवायचं आणि मग व्यवस्थित साह्याने काहीतरी कपडा वगैरे घेऊन बाजूला सर पाणी आतमधलं पाणी बाहेर काढायचं जेणेकरून ते चिटकल. एकदा आपण इथे हे ट्राय करू, ठीक आहे. आलंय लक्षात. डिवाइड करा आधी. कचऱ्याच्या पिशव्या पण तुमच्याकडे जाता सगळा कचरा उचलत तिकडून कलेक्ट करून नंतर इथंच आपण हे. म्हणजे आमचे जे पूर्ण 22 लोक आहेत, 22-23 जे लोक आहेत त्यांची पूर्ण टीम डिवाइड केलेली आहे. आम्ही चाललोय खालच्या बाजूला जिथे देवीचं मंदिर आहे आणि आता बघू पुढं आपल्याला काय कामं करायची अजून. तर चला. मोहिमेच्या आधी आम्ही तोरणेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. आमच्या टीममध्ये आमच्यासोबत आमचा नवीन साथीदार जॉईन झाला. चालत चालत आमची पावलं कोकण दरवाजाकडे येऊन पोचली. माझ्या मागे आहे कोकण दरवाजा आणि या कोकण दरवाजाची तुम्ही रचना बघू शकता कशा प्रकारे केलेली आहे. थोडीशी गोमुखी पद्धतीने केलेली आहे आणि ही एक वाटे तोरणा किल्ल्यावरती आहे त्याची. आणि हा जो परिसर आहे म्हणजे जो काही दरवाजा आहे हा अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये मला बघायला मिळतोय आणि हे बघून खरंच खूप छान वाटते, कारण महाराजांचे गड किल्ले असेच छान अवस्थेत राहिले पाहिजेत. तुम्ही बघा इथे मागे पूर्णपणे बुरुज पण एकदम व्यवस्थित आहे, दरवाजा वगैरे पण एकदम चांगल्या कंडिशनमध्ये. कदाचित त्याचं संवर्धन झालं असावं आणि भारी वाटतंय. बाकी सगळीकडे धुकं पडले कारण हे हातात नाही. काय व्ह्यू आहे भाई, एक नंबर. ओमकार काय म्हणणं आहे तुझं? अरे एक नंबर. कोकण दरवाजाजवळ आहोत, मस्त अशी रचना दरवाजाची बघू शकतो. एक नंबर एकदम. बघ ना एकदम सुस्थितीमध्ये दरवाजा दिसतो. आणि आता उन्हाळ्याचा सीझन असून पण असं वाटतं की पावसाळ्याचा सीझन चालू आहे. 100% वगैरे पडले. एकच नंबर. म्हणजे एकदम असं ढगांच्या वरती आल्यासारखं वाटतं आम्हाला, आहे ना? भारी, खूप खरं स्वर्ग खरंच. I'm going with you and I will get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. मोहीम एकदम जोरात चालली आमची. किती तो कचरा.
गड किल्ल्यांवरती एवढा प्लास्टिकचा कचरा झालाय. हो ओमकार, नेमकं मला हे समजत नाहीत की लोक भरलेल्या बाटल्या घेऊन येतात, रिकाम्या का घेऊन जात नाहीत. एवढं लोकांना जड का होतं? काही सांगतो आता सगळ्यांचे अवघड आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांवर जर असे प्रकार होत असतील ना, खरंच. गडावरती दारूच्या बाटल्या बघून मूडच खराब झाला. बघा. बघा, हा एक अजून प्रकार. खरंच अवघड आहे. तर आम्ही जस्ट कोकण दरवाजापासून इकडे आलो आणि इकडच्या साईडला मी जो हा व्ह्यू बघितला ना, एकच नंबर. म्हणजे ही जी तटबंदी बघताय ना, ही पूर्णपणे तिकडं कंटिन्यू होतीये आणि आत्ता इकडं पूर्णपणे ढग इथून पास होत आहेत, पण मोबाईलवरती तुम्हाला दिसणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. म्हणून ह्याच कारणासाठी आहे ना, महाराजांचे गड किल्ले आवर्जून सगळ्यांनी फिरले पाहिजेत. मग लहान असो, मोठे असो, वयस्कर असो, कसेही असो, महाराजांचे गड किल्ले नक्की फिरा. पण त्याचबरोबर स्वच्छता पण पाळा. हेच आम्ही सांगण्यासाठी पण आलोय आणि स्वच्छतेसाठी पण आम्ही इथे आलोय. द व्ह्यू नक्की बघा तुम्ही, एकच नंबर. फिलिंग ढगातच आहे पूर्णपणे. आता आमची पावलं झुंजार माचीच्या दिशेने निघाली. रील्सवरती, इंस्टाग्रामवरती बऱ्याच ठिकाणी पाहिलेली ही झुंजार माची खरी कशी दिसते ह्याची मला खरंच उत्सुकता लागली होती. आता आम्ही आलोय झुंजार माचीजवळ. इथून असं दोरीच्या मार्गाने खाली यावं लागतं. इथे येताना सेफ्टी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता आपण सरळ जाऊया झुंजार माचीकडे. मुघलांना कडवी झुंज देणारी हीच ती झुंजार माची. याच गड किल्ल्यांच्या साह्याने महाराजांनी स्वराज्य उभं केलं. तोरणा हा नुसता गड नसून स्वराज्याचा रचलेला पाया होता. याच प्रचंड गडाने महाराजांचे बालवयातले शौर्य, स्वराज्यासाठीचं स्वप्न आणि धडपड पाहिली आहे. हे नुसते गड नसून महाराजांचं शौर्य, त्याग आणि आपल्या मावळ्यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. मोहीम संपली. आता वेळ झाली गडाला निरोप देण्याची. चल रे काळ्या, जाऊ का? खरं तर पाय निघत नव्हते. असं वाटत होतं इथेच थांबावं. खाऊन झाला तर विसरला. चल, दुपारच्या ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही गड उतरायला घेतलाय. मोहीम तशी आमची संपली. या मोहिमेमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. थोडे जीवाचे हालही झाले, पण मजा आली. अशाच मोहीम आपल्याला करत राहायच्यात आता. आणि त्या मोहिमा तुम्ही पण जॉईन नक्की करा. पण तुम्हाला जर त्या मोहीम पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत, परिवारासोबत शेअरही करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. तर फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आमचा. पायथ्याला पोचलो आहे. 60 odd miles from a plan. Is it too late to learn to listen?